मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रूममध्ये असते आणि प्रतिमाचा विचार करते की प्रतिमा आत्या कोर्टामध्ये एवढ्या का घाबरल्या असतील आणि नंतर त्यांना आठवलं तरी असेल का की नक्की त्या का घाबरल्या आहेत. त्यावरती अर्जुन आता सायलीला म्हणतो, ऐक ना सायली, ही केस बघ बरं. अगं, दामिनी देशमुख यांनी साक्षी शिखरे यांची केस सोडली आणि आता ती साक्षीसाठी अपीलसुद्धा करणार नाहीये. तेव्हा सायली फक्त आपलं असं करते, कारण तिचं सगळं लक्ष फक्त प्रतिमाच्या विचारात असतं. पुढे अर्जुन तिला सांगू लागतो, अगं ती ना आयुष्यातली पहिली केस हरली आहे आणि तिचा इगोसुद्धा खूप हर्ट झालाय. मग आता सायली काही प्रत्युत्तर देत नाही किंवा यावर काही बोलत नाही. हे पाहून अर्जुनला समजतं ही काहीतरी विचार करतीये. म्हणूनच आता तो उठतो आणि सायलीजवळ येतो. तिच्या हातातून ते कापड घेतो. तेव्हा सायली विचारते, काय करताय तुम्ही, द्या बरं इकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं असं कसं, एका वेळेला जर तू 3-3 कामं करशील तर ते कसं होईल. मग आता सायली शांतपणेच म्हणते, अहो मी एकच काम करतीये, कपड्यांच्या घड्या घालतीये, द्या इथे आता. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं फिजिकली फक्त एकच काम करतीयेस तू, बट मेंटली तू 2-2 कामं करतीयेस. आता एक म्हणजे तू नक्कीच कसला तरी विचार करतीयेस आणि दुसरं म्हणजे मी तेथे जे काही बोललो ते न ऐकता फक्त असंच करत होतीस. तेव्हा सायली म्हणते, मी ऐकत होते, कारण तुम्ही ना दामिनी देशमुख बद्दलच बोलत होतात. त्यानंतर आता तो म्हणतो, बस बरं. तेव्हा ती आता बसते. अर्जुन शांतपणे तिला विचारतो, सांग बरं कसला विचार करतीयेस. तेव्हा सायली सांगते, अहो प्रतिमा आत्यांचा. अहो, कारण प्रियाने जे जे काही केलंय ते समजल्यानंतर त्यांना किती त्रास होत असेल. अहो, प्रतिमा आत्या आणि रविराज काका या दोघांच्याही मनाला किती यातना होत असतील याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मग आता अर्जुन सुद्धा इमोशनल होतो आणि म्हणतो, कोर्टाच्या आत येण्या अगोदरच तिला चक्कर आली होती आणि त्यानंतर जेव्हा तिला समजलं असेल की तन्वीबद्दल नक्की काय घडलंय तर तिची काय अवस्था झाली असेल, आय कांट इमॅजिन, असं म्हणून अर्जुन प्रतिमाची देखील काळजी व्यक्त करतो. मग त्यावेळी सायली म्हणते, आपल्या घरातली सुद्धा कोणाची अशी मनस्थिती किंवा अवस्थाच नाहीये की प्रतिमा आत्यांकडे जातील आणि त्यांना धीर देतील. बरं मी काय म्हणते, आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना जाऊन भेटूयात का. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके जाऊयात आपण. मग सायलीला आनंद होतो. तर दुसरीकडे आता रविराजने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. प्रियाची केसच सोडलेली असते. त्याच वेळी आता नागराज विचारतो, म्हणजे तू तन्वीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाहीयेस का. अरे दादा, आम्हाला तर असं वाटलं तू पुढे कोर्टामध्ये अपील वगैरे करशील. अरे दादा, हीच वेळ आहे, तिला खरी तुझी गरज आहे. त्यावेळी रविराज आता म्हणतो, तन्वीला तर माझी खरंच कधीही गरज नव्हती आणि हा माझा गैरसमज होता की मी एका प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय, पण मी कधीही गुन्हेगाराची साथ सुद्धा दिलेली नाहीये आणि इथून पुढे सुद्धा कधीही देणार नाही. म्हणून रविराज आपल्या निर्णयावर अगदी ठाम असतो आणि त्यानंतर म्हणतो, अजून एक निर्णय घेतला आहे. मी ना एक डॉक्युमेंट तयार करून घेतला आहे. इथून पुढे माझ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेमध्ये तन्वीचा कोणताही अधिकार सुद्धा असणार नाही, कारण मी माझ्या संपत्तीतून तन्वीला बेदखल करतोय. असा आता कठोर निर्णय त्याने घेतल्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे सरंजावे आपला रस्त्याने फिरत असतो. त्याचवेळी आता तेथे एक व्हॅन येते आणि व्हॅन आल्याबरोबर लगेचच त्याच्याजवळ थांबते आणि पटकन ते दोन्हीही गुंड गाडीतून खाली उतरतात. उतरल्यानंतर सरंजावेला पकडतात. तेव्हा सरंजावे स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आता त्या दोघांच्या शक्तीपुढे तो हार मानतो. त्यानंतर आता त्याला लगेचच ते गुंड गाडीत बसवतात. सरंजावे अजूनही प्रयत्न करत असतो की मी कधी एकदा या गुंडांच्या तावडीतून सुटेल, परंतु तसं काही होत नाही. ते गुंड अगदी त्याचे हात आणि पाय असे धरूनच ठेवतात. त्याला हालचालसुद्धा व्यवस्थित करता येत नाही. खरं तर ते महिपतचेच गुंड असतात. त्यानंतर एका ठिकाणी समोर गाडी थांबते. तेव्हा सरंजावे विचारतो, कोण आहात तुम्ही. आहात कोण तुम्ही. तर महिपत समोरच्या सीटवर बसलेला असतो आणि तो मोठ्या आवाजातच म्हणतो, तुझा बाप आहे मी, तुझा बाप. असं म्हणून महिपत आता तोंडावरचा लगेचच
मास्क काढतो, ज्यामुळे सरंजावेला समजतं की या महिपतनेच मला किडनॅप केलंय. तेव्हा आता समोर महिपतला पाहता सरंजावेला खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा तो म्हणतो, महिपत सर ऐकून घ्या ना. महिपत सर प्लीज. अहो तुम्हाला माहीत नाही आहे मी अर्जुन सरांना पुरावे का दिलेत म्हणून. तेव्हा महिपत रागातच विचारतो की मी तुला विचारलंय का तू अर्जुनला पुरावे का दिले म्हणून? विचारलंय का? नाही ना. अरे नाही ना विचारलं. मला फक्त एवढंच माहिती आहे की तू माझ्या लेकीच्या विरोधात पुरावे दिलेस आणि त्यामुळेच आता माझी लेक सध्या जेलात आहे. अरे तू जर तुझं थोबाड बंद ठेवलं असतास तर तुझा श्वास नक्कीच चालू राहिला असता. पण तुला खूप घाई झाली असं म्हणून आता महिपतचे डोळे अगदी सरंजावेच्या रागामुळे लाल झालेले असतात. तर आता दुसरीकडे सायली ही आता पूर्णाजींना गोळ्या देते, कॉफी देते. त्याचबरोबर तिथे कल्पना आणि प्रतापसुद्धा बसलेले असतात. त्या दोघांनाही ती कॉफी देते. मग आता प्रताप विचारतो, सायली अगं तुम्ही दोघेही प्रतिमाला रविराजला भेटून आलात ना? मग सायली म्हणते, हो बाबा. तो पुन्हा विचारतो, मग काय झालंय प्रतिमाला? ती बरी तर आहे ना? ही सायली म्हणते, हो त्या अगदी बऱ्या आहेत, परंतु रविराज काकांनी सांगितलं आहे की कोर्टातला विषय तिथे काढू नका, म्हणजे प्रतिमाला त्रास होणार नाही. मग आता सगळेजण प्रतिमाच्या काळजीत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, मला तर कळतच नाही माझ्या लेकीला नक्की काय होते. कारण आपल्याला असं वाटतं की ती अगदी ठीकठाक चांगल्या प्रकारे बरी झाली आहे, परंतु असं काहीतरी घडतं ना की प्रतिमाला पुन्हा एकदा त्रास होतोच. तर दुसरीकडे सरंजावे हा म्हणतो की तुम्ही मला काहीच करू शकत नाही. मी माझा खून केलात तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागे लागेल. तेव्हा महिपतला त्याचं काहीच वाटत नाही. तो म्हणतो, गप्प बस रे. म्हणून तो त्याला सांगतो की कुणी सांगितलं की तू खून करणार आहेस? अरे तू तर सुसाईड करणार आहेस, सुसाईड. मग आता मी सुसाईड वगैरे काही करणार नाही असं रागातच सरंजावे म्हणतो. तेव्हा महिपत म्हणतो, तुला आता वाईट वाटत असेल ना की तू पैसे खाल्ले, डिपार्टमेंटमध्ये खूप करप्ट केलं आणि म्हणूनच तू सुसाईड करतोय, बरोबर? त्यावेळी लगेचच महिपतचा गुंड हा एक नोटपॅड त्याच्याकडे देतो आणि म्हणतो की आता लिही. तेव्हा महिपत म्हणतो की लिहिणार रे. त्याच्यावर असं लिही की मी एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर, मी वर्दीचा अपमान केला, लोकांना फसवलं, पैसे त्यांच्याकडून खूप उकळले आणि त्याचा मला पश्चाताप होतो आणि म्हणूनच मी स्वतःला संपवत आहे. इकडे आता घरी सर्वजण असतात. आता अश्विन हा घरी येतो आणि तो सगळ्यांकडेच दुर्लक्ष करत आपल्या रूमकडे निघालेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो की ए अश्विन थांब ना जरा. मग कल्पना म्हणते, अश्विन अरे कुठे गेला होतास तू? मी तुला फोन केला होता बाळा. तेव्हा अश्विन मनातच विचार करतो, तुम्ही कोणीही तन्वीला सोडायला मदत करणार नाही हे मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे, मग तुमच्याशी बोलून तरी काय फायदा, असं म्हणून तो त्याबद्दलच विचार करतो. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो, अरे अश्विन काय म्हणतीये तुझी आई? ये ना इकडे, बस जरा. तेव्हा तुझ्या आईने तुला फोन केला होता, तू का नाही रिसीव केला, असं आता प्रताप विचारतो. तेव्हा अश्विन खोटं सांगतो, पेशंट होते डॅड. मग आता पेशंटला तपासायचं सोडून मी फोनवर बोलत बसू का, कॉल रिसीव करत बसू का, थोडं रागातच म्हणतो. त्यामुळे कल्पना आणि प्रताप एकमेकांकडे पाहतात. तर प्रताप म्हणतो, बरं बस इथे, बस जरा बस. अश्विन बसणार तितक्यात आता तेथे गुरुजी येतात. गुरुजी आल्याबरोबर सर्वांना नमस्कार करतात. मग आतमध्ये आल्यानंतर ते तेथे बसतात. तर पूर्णाजी म्हणतात, अहो मी तुम्हाला फोन करणारच होते, तुम्ही तर अगदी योग्य वेळेवर आलात. म्हणजे हा योगायोगच समजायचा. त्यावेळी आता योगायोग नाही हा पूर्णाजी, तुमच्या थोरल्या सुनेनेच फोन केला होता, असं आता गुरुजी सांगतात. अहो त्या म्हणाल्या की त्यांना श्रावणातली पूजा घालण्याची खूप इच्छा आहे, म्हणजे घरामध्ये कसं सकारात्मक वातावरण तयार होईल. त्यावेळी अश्विन रागातच सायलीकडे पाहतो. अगदी त्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. आता सायली म्हणते, पूर्णाजी अहो मला असं वाटलं श्रावणातली पूजा घातली तर घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं माझ्याही मनात तेच होतं.
त्यावेळी प्रताप म्हणतो, उत्तम, चला मग आता उद्याच करायची का ही पूजा? अहो गुरुजी, चालेल का उद्या ही पूजा केली तर? गुरुजी म्हणतात, हो हो नक्कीच चालेल. त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात की नाही नाही तसं नाही, पण शुभ कार्याला उशीर करू नये ना. मग म्हटलं की लवकरात लवकर पूजा सुद्धा आपली घालून टाकावी. तेव्हा अश्विन म्हणतो, वा, छान छान, करा, शुभ कार्य करा. आणि बाहेर दाराला तोरण लावा, रांगोळी काढा आणि घरामध्ये गोडधोड सुद्धा करा. कारण आपली धाकटी सून जेलमध्ये गेली याने आपल्याला काही फरकच पडत नाही, असं म्हणून तो घरातील सगळ्यांवरच आता खूप म्हणजे खूप चिडतो. तर दुसरीकडे सरंजावे हा महिपतला म्हणतो की मी हे पत्र वगैरे लिहिणार नाही, मला अगोदर सोडा, मला जाऊ देत. तेव्हा महिपत डोकं थंड ठेवतो आणि म्हणतो, बरं जाऊ दे, त्याला जायचं असेल ना जाऊ दे. तेव्हा सरंजामी आता जाऊ लागतो. मग महिपत लगेचच म्हणतो, याची मुलगी त्या स्टेशन जवळच्या शाळेमध्ये शिकते ना, आपण ना आता तिच्याकडूनच चिठ्ठी लिहून घेऊ. तर एक काम करा, ह्याची म्हातारी जाते ना संध्याकाळी तिकडे मंदिरामध्ये, तिच्या हातून ही चिठ्ठी लिहून घेऊ. तसेही तिचे हात थरथरतात ना, तरीही आपण तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेऊ म्हणजेच घेऊ. जा तू सरंजामे जा, काही टेन्शन नाही. तेव्हा सरंजामे आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, प्लीज असं करू नका, माझ्या फॅमिलीला काही करू नका, मी लिहितो वाटलं तर चिठ्ठी, असं म्हणून तो आता अगदी रडकुंडीला येतो. मग आता तो म्हणतो, वाटलं तर मी तुमच्या पाया पडतो. मग त्यावेळी आता महिपत धमकीच देतो, हे बघ सरंजावे, सुसाईड तर होणार, अगदी 113% होणार म्हणजे होणारच. पण आता ते कोण करणार? तू करणार की तुझी लेक करणार की तुझी आई करणार, हे ना फक्त तू आणि तूच ठरव, असं महिपत धमकी देतच म्हणतो. मग आता लगेचच तो ते चिठ्ठी लिहायला सांगतो. त्यावर आता सरंजावे लिहित असतो की मी नितीश सरंजावे, मी वर्दीचा अपमान केला, मी पैसा खाल्ला, आता मला पश्चाताप होत आहे, त्यामुळे मी स्वतःला आता संपवतोय. तर आता महिपतला घाबरूनच त्याने हे सगळं काही केलेलं असतं. सरंजावे अक्षरशः आता खूप म्हणजे खूपच रडू लागला. इकडे अश्विनला भलताच प्रियाचा पुळका आलेला असतो. तो म्हणतो, ती तिकडे जेलमध्ये आहे माझी बायको, तरीही तुम्ही तिला भेटायला गेलात नाही. अरे तिच्याबद्दल सहानुभूती सोडाच, पण तुमच्यामध्ये साधी माणुसकी सुद्धा राहिली नाही का? तेव्हा प्रताप म्हणतो, अश्विन, बोलण्या अगोदर ना जरा विचार कर, कारण तिने काय केलंय हे तुला माहीत नाहीये का? मग आता तो म्हणतो, डॅड, मला सगळं माहीत आहे. तेव्हा पूर्णाजी विचारतात, तरीही तू असा वागतोस? अरे तुला समजतंय का, तिच्यामुळे घरचं वातावरण बिघडलं आणि म्हणूनच ही पूजा घालावी लागतीये. त्यावेळी लगेचच आता अश्विन म्हणतो, पूर्णाजी, अगं दादा आणि त्याच्या बायकोचं ऐकून आता तू सुद्धा असं वागायला लागलीस? तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आपण त्या विषयावर नंतर बोलूयात ना प्लीज. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, का नंतर का बोलायचं पण? अगं तुझं खरं रूप समोर येईल याची भीती वाटते का तुला? मग आता सायलीला धक्काच बसतो. सगळेजण अश्विनच्या या उद्धट बोलण्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर अश्विन म्हणतो, पूर्ण आजी, अगं या दोघांनी काय केले माहितीये? अगदी ठरवूनच प्रतिमा त्याच्या मुलीला आणि तुझ्या नातसुनेला तिकडे जेलमध्ये पाठवलंय आणि तुम्हा सगळ्यांना तिच्या विरुद्ध अगदी भडकवलंय. अगं पूर्ण आजी, तन्वी कशी आहे ते चांगलंच माहिती आहे आणि तुम्हाला जर मला इग्नोरच करायचं असेल, तुम्ही वाटेल ते करू शकता, परंतु मी तन्वीला लवकरात लवकर घरी आणणार म्हणजे आणणारच. मग त्यानंतर अश्विन रागातच तेथून निघून जातो. तेव्हा सायली म्हणते, गुरुजी, मी दूध आणि केळी घेऊन येते तुमच्यासाठी. ती अश्विनकडे दुर्लक्ष करत तिकडे किचनकडे जाते. मग दुसरीकडे आता महिपत ती चिठ्ठी पाहतो, तर आता त्यावर सरंजावेने सही केलेलीच नसते. म्हणून महिपत पुन्हा त्याच्याकडे ते फेकतो आणि म्हणतो, सही कर ना. तर आता लगेचच सरंजावे हा सही करतो. तरच काही वेळात आता महिपत त्याच्या गुंडांना इशारा करतो. मग आता ते पॉयझनची बाटली लगेचच सरंजावे समोर धरतात. तेव्हा महिपत म्हणतो, सरंजावे घे, हे आता पिऊन टाक तू. तेव्हा तो म्हणतो, नको नको, प्लीज नको नको. तो आपल्या जीवाची अक्षरशः भीक मागत असतो, परंतु महिपत ऐकतच नाही. तो म्हणतो, ऐक सरंजावे, हे बघ, तुला सांगू, या अगोदर मी खूप मुडदे पाडले आहेत, पण आपलं डोकं आता खूप गरम झालं आहे. मी आता थंड डोक्याने घेण्याचं ठरवलंय, कारण चिखल तर मी साफ करणार म्हणजे करणार, पण त्या चिखलामध्ये उडी न मारता.
तर आता सरंजामे हा आता ती पॉइझनची बॉटल असतो ना त्याचं बूच उघडतो आणि खूप म्हणजे खूप रडत असतो. महिपत त्याला फोर्स करतो की पी, अरे पी. त्यानंतर तो रागातच विचारतो, काय रे, एक बाप आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी काय काय करू शकतो, कारण तू तुझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी स्वतः जीव देतो, बरोबर आहे ना. तर सरंजामे एक तोंडातून शब्द देखील काढत नसतो आणि पुढे महिपत म्हणतो की मी माझ्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी जीव घेतो. त्यानंतर आता काळजावर दगड ठेवून आपल्या लेकीसाठी सरंजावे हा ते सगळं पॉइझन अगदी डोळे बंद करून पिऊन टाकतो. तेव्हा महिपत मात्र आता हसत असतो, कारण त्याचा आत्मा अगदी शांत झालेला असतो. काहीही झालं तरी आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्याला आता तो सोडणारच नसतो आणि त्यामुळे महिपत त्याच्याकडे पाहून गालात हसतो. तेव्हा सरंजामेला अगदी कसं तरी होऊ लागतं आणि त्यानंतर त्याच्या तोंडातून आता फेस येऊ लागतो. तेव्हा महिपतचा आत्मा अगदी थंड होतो आणि तो अगदी डोळे बंद करून एकदम खुश होतो आणि हसतो. त्यानंतर महिपत आता म्हणतो, अर्जुन सुभेदार, आज तुझं पहिलं प्यादं हे मी मारून टाकलं. आता असं एक 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 प्यादं मारत मारत मी तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. असं म्हणून महिपत आता गाडीतून गुंडांसह खाली उतरतो आणि मग तेथून जातो. सरंजावेला तो तेथेच सोडतो. ते रात्री अर्जुन आता आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो. तेवढ्यातच सायली आता पाणी घेऊन तेथे येते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय ग, एवढा वेळ लागतो का, कुठे होतीस. तेव्हा सायली म्हणते, हो झालं काय ना, मी पूर्णाजींच्या पायाला तेल लावून देत होते, जरा त्यांचे पाय दुखत होते ना म्हणून. तेव्हा अर्जुन आता उठतो आणि लगेचच तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहतो. तेव्हा सायलीलाच अगदी लाजल्यासारखं होतं आणि ती विचारते, काय हो, अहो असे काय बघताय. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, बस. तेव्हा ती विचारते, का बरं. मग आता तोच तिला तिथे खाली बसवतो आणि म्हणतो, अगं बस ना. मग आता तो तिथे जमिनीवर बसतो आणि लगेचच सायलीचे पाय चेपू लागतो. सायली इकडे तिकडे पाहते, तिलाच अगदी कसं तरी होतं. ती म्हणते, हो हे काय करताय तुम्ही. मग तो म्हणतो, काही नाही, बायकोचे पाय चेपतोय. तेव्हा सायली म्हणते, हो नको ना, कुणी आलं तर. अर्जुन म्हणतो, कुणी आलं तरी येऊ देत, काय बघायचं ते बघू देत. तेव्हा सायली म्हणते, अहो पण मला उघडल्यासारखं होतंय ना, प्लीज थांबवा बरं, हे सगळं दूर व्हा तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही. तर तो अगदी हट्टानेच सायलीचे पाय आता चेपू लागतो आणि त्यानंतर अगदी इमोशनल होत म्हणतो, बायको, अगं तू दिवसभर काम करत असतेस आणि सगळ्यांना काय हवंय काय नको ते सगळं आपलं बघत असतेस, सगळं काही अगदी तुझ्या लक्षात असतं. अगदी प्रत्येकाच्या आवडीनिवडी तू 5 मिनिट सुद्धा बसत नाहीस शांतपणे कधी. सो आज तुझा थकवा जाईपर्यंत मी तुझे पाय चेपत राहणार, कारण माझं असं म्हणणं आहे की बायको जर दमलेली असेल तर नवऱ्याने तिचे पाय चेपून देणं हे त्याचं कर्तव्यच आहे आणि मी कर्तव्य कधी म्हणजे कधी सोडणार नाही. असं म्हणून तो पुन्हा पुन्हा सायलीचे पाय चेपू लागतो. तेव्हा सायली खूप कौतुकाने गालात हसतच आपल्या लाडक्या अर्जुनकडे नवऱ्याकडे पाहत राहते. तेव्हा तो विचारतो, बायको एक प्रॉमिस करशील. मग आता सायली म्हणते, हवं ते प्रॉमिस करेल मी. अगोदर असं पाय चेपणं थांबवा बरं, कारण माझी ही जी काही कामं आहेत ना ती दुसऱ्यांकडनं करून घेण्याची मला अजिबात सवय नाहीये आणि असे पाय वगैरे चेपून घेण्याची तर अजिबात म्हणजे अजिबातच नाहीये, त्यामुळे प्लीज नका ना चेपू. अर्जुन म्हणतो, ओके. तेव्हा ती आता अर्जुन जवळ बसते आणि म्हणते, सांगा बरं आता तुम्हाला माझ्याकडून नक्की कुठलं प्रॉमिस हवंय. तेव्हा अर्जुन सांगतो, बघ ना, गेली 2 वर्ष झाले खूपच टफ होते आपल्यासाठी, कारण आपण ना सतत असं केसबद्दल बोलत होतो, त्याचेच विचार, आणि स्वतः कधी वेळ दिला नाही ना आपण एकमेकांना. सो आता मला एक प्रॉमिस कर की आपण इथून पुढे ना फक्त आणि फक्त आपल्या दोघांबद्दलच विचार करूयात. आपण कुठेतरी छान असं मस्त फिरायला जाऊयात. आपण लास्ट टाइम गेलो होतो माथेरानला, पण तेव्हा ना जरा सिच्युएशन वेगळीच होती. तेव्हा सायली अगदी खुळकन हसते. मग आता तो म्हणतो, आता मस्तपैकी जाऊयात आपण कुठेतरी फिरायला, चालेल ना. तेव्हा सायली आता हो म्हणते. मग आता त्यानंतर तो म्हणतो, हवं तर सिनेमाला जाऊ किंवा कॅन्डल लाईट डिनर.
तेव्हा सायली म्हणते बस एवढंच, मग त्यासाठी प्रॉमिस कशाला हवंय तुम्हाला, आपण नक्कीच जाऊयात चालेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्की ना. तर सायली म्हणते हो नक्की. तेव्हा अर्जुन म्हणतो यस ओके, आपण आता उद्याच जाऊयात, सिनेमाची तिकीट मी लगेचच बुक करून टाकतो. मग आता सायलीच्या लक्षात येतं अरे बापरे उद्या. तेव्हा ती म्हणते हो उद्या नको नको, कारण आपल्या इथे ना श्रावणातली पूजा आहे, मला रांगोळी प्रसाद आणि सगळी पूजेची तयारीसुद्धा करावी लागेल ना. मग उद्या जाणं आपल्याला कसं जमेल सांगा बरं, उद्या नको ना प्लीज, उद्या कसं जाता येईल, असं ती आता रिक्वेस्ट करते. तेव्हा आता अर्जुनचा चेहराच पडतो आणि तो आता अगदी तोंड बारीक करून बसतो. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते हो उद्या नाही जाता येणार ना आपल्याला, पण 2-3 दिवसांनी तर आपण जाऊच शकतो ना, आणि तुम्ही म्हणताय ना ते सगळं करूयात आपण. तेव्हा अर्जुन विचारतो पण नक्की ना. सायली म्हणते हो नक्की. तर आता तो तिच्याकडून तसं प्रॉमिस मागतो. सायलीसुद्धा त्याला प्रॉमिस देते आणि हातात हात ठेवते. मग त्यावेळी ती म्हणते अहो मला माहिती आहे, गेली 2 वर्ष झाली आहेत, तुम्ही तुमच्या अगदी छोट्या छोट्या अपेक्षासुद्धा बाजूला ठेवल्या, फक्त आणि फक्त मधुभाऊंच्या केसचा विचार करत राहिलात. पण आता मी तुम्हाला इथून पुढे मनापासून वचन देते, आता सगळा वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल माझा, आणि आता इथून पुढे ना मी फक्त आपलाच विचार करेल. तेव्हा अर्जुन सायलीकडे खूप प्रेमाने पाहतो. दोघेही आता खूप खुश असतात. अर्जुनसुद्धा सायलीच्या हातावर हात ठेवतो. मग दोघेही आता एकमेकांबरोबर खूप खुश असतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीने श्रावणातली पूजा ठेवलेली असते. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर आरती सुरू असते. सर्वजण अगदी भक्तिभावाने आरती करत असतात. तेवढ्यातच महिपतचे तिन्ही गुंड आता घराजवळ येतात आणि तेथे एका झाडा पाठीमागे लपून बसतात आणि त्यानंतर बरोबर खिडकीवर एक दगड फेकतात. इकडे सगळ्यांचा एका क्षणी काळजाचा ठोका चुकतो की नक्की काय झालं. मग सायली पटकन उठते आणि लगेचच ते पाहते. ती म्हणते यामध्ये दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी मुद्दाम मारलाय असंही वाटतंय. तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठी असते. त्यामध्ये आता अर्जुनसाठी लिहिलेलं असतं की अर्जुन आता वेळ आहे तुझी जीव घेण्याची. अर्जुनला लगेचच क्लिक होतो या भामट्या महिपतनेच ही चिठ्ठी माझ्यासाठी पाठवलेली असेल, हे धमकीचं पत्र माझ्यासाठी पाठवले. तेव्हा सगळेजण खूप घाबरतात. तर अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.